नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मी आज आपल्याला आपल्या राज्यात उच्च पातळीवर घडवला गेलेला संरक्षण प्राप्त असा हजारो कोटीचा घोटाळा त्याची माहिती आपल्याला देणार आहे. मित्रांनो, त्याचे झाले असे की आमदार अनिल परब साहेबांनी विधान परिषदेत परिवहन खात्यात घडलेला हजारो कोटीचा भ्रष्टाचार त्यावर चर्चा केली. नुसतीच चर्चा करून ते थांबले नाही. त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण पुरावे, अगदी ऑडिओ व्हिज्युअल कागदोपत्री पुरावे त्यांनी सभापती राम शिंदे साहेबांकडे सुपूर्द केले. त्यावर काही कारवाई होताना दिसत नाही म्हणून परवाच्या अधिवेशनात पुन्हा अनिल परब साहेबांनी तो मुद्दा उचलला. पाहूया आता तरी कारवाई होते का. अर्थात कारवाई होणार नाही, कारण तो फार मोठा घोटाळा आहे असे दिसते. मित्रांनो, अत्यंत उच्च पातळीवर बसलेले वरिष्ठ सभागृहाचे सभापती जर भ्रष्टाचाराला संरक्षण देणार असतील तर महाराष्ट्रातील जनतेला कोण वाचवू शकतं. ज्याच्या नावात राम आहे असा राम शिंदे जो तोडपाणी करत असेल तर संपलं सगळं. आणि ते इतकं जाहीरपणे त्याच्यावर वाच्यता झाली, दोन्ही सभागृहात त्याच्यावर चर्चा झाली, पलीकडनं काही उत्तर आल्याचं दिसलं नाही. अशी ही नालायक मंडळी वरिष्ठ पदावर बसले आहेत. शासनाच्या खर्चाने विमानाने हेलिकॉप्टरने दौरे करता आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देता. मित्रांनो, मी ही महत्त्वाची माहिती आपल्याला दिली. अर्थात मजजवळ देखील याचे पुरावे आहेत, पण मी एक सामान्य माणूस, माझ्या पुराव्यांना किंमत ती काय. अरे पण आमदार महोदयांनी आरोप करून पुरावे देऊन देखील सभापती राम शिंदे त्या पुराव्यावर कोणती कारवाई करताना दिसत नाही. हे अत्यंत निंदनीय आहे, शोचनीय आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला पसंत पडला असेल आणि या संबंधाने आपल्या काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, त्यांचे मी स्वागतच करीन. जोडून एक विनंती, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती. अशाच प्रकारची अजून एक महत्त्वाची माहिती घेऊन लवकरच आपल्या भेटीसाठी येतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.